नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. जिद्द चिकाटी परिश्रमाची तयारी असल्यास यश निश्चित. संग्राम संपतराव देशमुख. जिल्हा न्यायाधीशपदी निकिता डोम यांची निवड झाल्याबद्दल सत्कार. एखाद्या अपयशाने न खचता ध्येय निश्चित करून त्यासाठी परिश्रमाची तयारी केल्यास व प्रयत्नात सातत्य असल्यास, जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांनी केले. ते निमसोड तालुका कडेगाव येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव डोम यांची कन्या निकिता आनंदराव डोम यांची MPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी कडेगावचे माजी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, भाजपचे कडेगाव शहराध्यक्ष माजी नगरसेवक संदीप गायकवाड, नंदकुमार मुळीक, संजय मुळीक, सयाजीराव चव्हाण, दादासाहेब यादव, हिंदूराव यादव, संग्राम यादव, सूर्याजी यादव प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की खरं तर ही आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. निमसोडसारख्या छोट्याशा खेडेगावात राहून एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातल्यामुळे निमसोडच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक प्रेरणा ठरणार असल्याचे मत देशमुखांनी व्यक्त केले. तसेच प्रत्येकाने सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने जिद्द, चिकाटी व मेहनतीवर सातत्य राखल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते, असेही ते म्हणालेत. यावेळी त्यांनी निकिता डोम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीचा गौरव करत कर्तव्यदक्ष भूमिका पार पाडण्याच्या शुभेच्छा देत उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार केलाय. ॲडव्हान्स खबरसाठी अंश खलिपे, कडेगाव.